आजकाल आपण सगळेच एका विचित्र शर्यतीत धावतोय. कामांची यादी लंबत जाते, मोबाईलवर नोटिफिकेशनचा पूर येतो आणि दिवस संपताना असं वाटतं की धावपळ खूप झाली, पण हाती काहीच लागलं नाही. आपण प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी ॲप्स वापरतो, नवीन नवीन टेक्निक्स शोधतो, पण समाधान? ते मिळत नाही. म्हणूनच आजची आपली चर्चा अशा एका व्यक्तीच्या विचारांवर आहे, ज्यांनी टाईम मॅनेजमेंट हा शब्द कधी वापरलाच नाही, पण वेळेचा सदुपयोग कसा करायचा याचं संपूर्ण तत्वज्ञानच मांडलं. आपण बोलतोय समर्थ रामदास स्वामींबद्दल. आपल्याकडे त्यांच्या शिस्तबद्ध आयुष्यावर आधारित काही माहिती आहे? चला या विचारांमध्ये जरा खोलात शिरूया आणि बघूया की शेकडो वर्षांपूर्वीचे हे नियम आजच्या आपल्या धावपळीच्या डिजिटल जीवनातून मार्ग काढायला कशी मदत करतात. आणि यातली सगळ्यात आकर्षक गोष्ट ही आहे की हे केवळ कामांची यादी बनवण्याबद्दल किंवा घड्याळाचे काटे पाहून धावण्याबद्दल नाही. ही एक जीवन जगण्याची पद्धत आहे. ही शिस्त बाहेरून लादलेली नाही, तर ती आतून, स्वतःच्या विचारांमधून, स्वतःच्या आदामधून येते. हा आपल्या कॅलेंडरला नाही, तर आपल्या आयुष्याला दिशा देण्याचा प्रयत्न आहे. चला तर मग सुरुवातच त्यांच्या दिनचर्येपासून करूया. पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठणं, त्यानंतर साधना, सूर्यनमस्कारांसारखा व्यायाम, जप आणि मग लेखन. प्रत्येक गोष्टीसाठी एक ठरलेली निश्चित वेळ. खरं सांगायचं तर हे ऐकून सुरुवातीला थोडा ताण येतो. असं वाटतं की आयुष्य किती कडक नियमांनी बांधलेलं असेल. हो, वरवर पाहता ते कठोर वाटू शकतं. पण आपण याकडे नियम म्हणून पाहण्याऐवजी एक निवड म्हणून पाहिलं तर, वेळ पाळणं म्हणजे स्वतःचा आदर करणं. या एका वाक्यात सगळं सार दडलेलं आहे. विचार करा, जेव्हा तुम्ही सकाळी उठून व्यायाम करायचं ठरवता आणि ते करता, तेव्हा तुम्ही फक्त कॅलरीज बर्न करत नाही, तर तुम्ही स्वतःला एक वचन देता आणि ते पाळता. म्हणजे हे स्वतःचा विश्वास जिंकण्यासारखं आहे. प्रत्येक वेळी आपण ठरवलेलं काम वेळेवर करतो, तेव्हा आपण स्वतःलाच एक संदेश देतो की माझा शब्द महत्वाचा आहे, मी माझ्या ध्येयांसाठी वचनबद्ध आहे. अगदी नेमका तोच मुद्दा आहे. आजच्या काळात आपण सेल्फ केअरबद्दल खूप बोलतो. ही शिस्तबद्ध दिनचर्या हे त्याचं मूळ आणि अधिक प्रभावी स्वरूप आहे. ही केवळ बाह्यकृती नाही, तर एक आंतरिक संवाद आहे. स्वतःच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक गरजांसाठी निश्चित वेळ काढणं हे स्वतःचा आदर करण्याचं सर्वात मोठं प्रतीक आहे. ही शिस्त शिक्षा नाही, तर स्वतःला दिलेलं महत्त्व आहे. हीच या शिस्तीची मूळ प्रेरणा आहे. ठीक आहे, शिस्त म्हणजे स्वतःचा आदर, हे पटलं. पण याच आदराच्या आणि शिस्तीच्या मार्गात जो सर्वात मोठा अडथळा येतो त्याबद्दल काय? माझ्या बाबतीत तर हे नेहमीच होतं. एखादा महत्त्वाचा रिपोर्ट बनवायचा असतो, पण त्याआधी मी 10 सोपे आणि कमी महत्त्वाचे ईमेल पाठवून प्रोडक्टिव्ह असल्याचा आव आणतो. शेवटी महत्त्वाचं काम राहूनच जातं. यालाच आपण आळस किंवा टाळाटाळ म्हणतो. तुमचा अनुभव अगदी सार्वत्रिक आहे आणि समर्थांनी या शत्रूला अचूक ओळखलं होतं की दासबोधात त्यांनी आळसावर अत्यंत कठोर टीका केली आहे. ते आळसाला बुडवणारा आणि सर्वनाश करणारा म्हणतात. त्यांचे एक प्रसिद्ध वचन आहे, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजेत. हे वाक्य फक्त कामाबद्दल नाही, तर आळसावर मात करण्याबद्दल आहे. कामाला सुरुवात करणं, ती पहिली कृती करणं, ही सर्वात मोठी लढाई आहे. म्हणजे आळस हा फक्त शारीरिक थकवा नाही, तर ती एक. मानसिक सवय आहे. हो बरोबर, काम पुढे ढकलण्याची सवय. बरोबर. जेव्हा आपण एखादं काम पुढे ढकलतो, तेव्हा आपण फक्त वेळ वाया घालवत नाही, आपण त्या कामासाठी लागणारी मानसिक ऊर्जा आणि आपला आत्मविश्वासही गमावत असतो. कामाचा डोंगर वाढत जातो, ताण वाढतो आणि मग स्वतःवरचा विश्वास कमी होतो. हे एक दुष्ट चक्र आहे. समर्थांच्या मते संधी दारावर टकटक करते, पण आपण आळसामुळे दार उघडायलाच गेलो नाही, तर ती निघून जाणारच. म्हणूनच वेळेच्या व्यवस्थापनातली पहिली पायरी म्हणजे घड्याळ सेट करणं नाही, तर या आंतरिक आळसावर मात करणं आहे. पण आळसावर मात करण्यासाठी जी मानसिक ऊर्जा लागते ती येणार कुठून? विशेषतः जेव्हा आपण आधीच थकलेलो असतो, कामाच्या ताणाने खचलेलो असतो, तेव्हा चला आता कामाला लागा असं स्वतःला सांगणं खूप अवघड जातं. आणि इथेच समर्थांचा एक विचार इतका महत्वाचा ठरतो, जो आपल्या आजच्या प्रोडक्टिव्हिटीच्या कल्पनेलाच आव्हान देतो. त्यांची एक प्रसिद्ध ओळ आपल्या श्रोत्यांमध्ये दिली आहे. पहिले शरीर साधावे, मग साधावे परमार्थ. याचा साधा अर्थ आहे आरोग्य सगळ्यात आधी, पण याचा गर्भित अर्थ खूप खोल आहे. म्हणजेच आपलं शरीर हेच आपलं सर्वात मोठं टूल आहे. टूलपेक्षाही अधिक ते ऊर्जेचं मूळ स्रोत आहे.
आजच्या काळात आपण एनर्जी मॅनेजमेंटसाठी ॲप्स आणि गॅजेट शोधतो, पण शेकडो वर्षांपूर्वीच समर्थांनी सांगितलं होतं की सर्वात मोठं एनर्जी हॅक आपलं शरीर आहे. तुमची ऊर्जा तुमच्या कॅलेंडरपेक्षा जास्त महत्वाची आहे. विचार करा, तुमच्याकडे दिवसभरात 8 तास आहेत, पण तुमच्यात काही करण्याची ऊर्जाच नसेल, तर त्या 8 तासांचा काय उपयोग? तो वेळ वायाच जाणार. आरोग्य चांगलं नसेल तर मन एकाग्र होत नाही, विचार स्पष्ट नसतात आणि नियोजनात सतत अडथळे येतात. एक मिनिट. म्हणजे तुम्ही म्हणताय की माझी सकाळची कसरत ही माझ्या टू डू लिस्टमधली पहिली गोष्ट नाही, तर ती एक अशी गुंतवणूक आहे ज्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी ऊर्जा मिळते. मी या दृष्टिकोनातून कधी विचारच केला नव्हता. मी नेहमी व्यायामाकडे एक काम म्हणून पाहिलं, जे पूर्ण करायचंय. आणि हाच दृष्टिकोन बदलायला हवा. व्यायाम, योग्य आहार, पुरेशी झोप या गोष्टी वेळेच्या व्यवस्थापनाच्या यादीत सर्वात वर असायला हव्यात. कारण या गोष्टी तुमच्या वेळेचा गुणाकार करतात. त्या तुम्हाला अधिक कार्यक्षम बनवतात. जे काम तुम्ही थकलेल्या अवस्थेत 3 तासात कराल, तेच काम तुम्ही ताजंतवानं असताना 1 तासात करू शकता. समर्थांनी हे शेकडो वर्षांपूर्वी ओळखलं होतं. आधी शरीर तंदुरुस्त ठेवा, मग बाकीच्या गोष्टी आपोआप साधतील. हे कालातीत सत्य आहे. वा. म्हणजे आधी स्वतःमध्ये ऊर्जा निर्माण करा आणि मग त्या ऊर्जेचा वापर करा. ठीक आहे. समजा आपण शिस्तीने स्वतःचा आदर करायला शिकलो, आळसावर मात केली आणि शरीराची काळजी घेऊन ऊर्जाही मिळवली. पण ऊर्जा असूनही दिशा नसेल तर गोंधळ उडतो. म्हणजे सकाळी उठून खूप उत्साह आहे, पण काय करू हेच कळत नसेल तर ती ऊर्जा इकडे तिकडे वाया जाईल. अगदी. आणि इथेच समर्थांच्या शिकवणीचा पुढचा टप्पा येतो, प्राधान्यक्रम आणि सातत्य. गोंधळ तेव्हाच होतो जेव्हा आपल्याला काय महत्वाचं आहे हे माहीत नसतं किंवा आपण एकाच वेळी 10 गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. समर्थ सांगतात, जे महत्वाचं आहे ते आधी करा. स्पष्ट ध्येय असेल तर गोंधळ टळतो आणि वेळ वाचतो. यालाच आजच्या भाषेत प्रायोरिटायझेशन म्हणतात. पण फक्त प्राधान्यक्रम ठरवून भागत नाही. अनेकदा आपण वर्षाच्या सुरुवातीला मोठमोठी ध्येय ठरवतो, पण 2 आठवड्यातच सगळा उत्साह संपतो. ते सातत्य टिकवणं सर्वात अवघड आहे. इथेच या 2 गोष्टी एकत्र येतात. प्राधान्यक्रम आपल्याला काय करायचं हे सांगतो, म्हणजे तो एक होकायंत्रासारखा म्हणजे कंपाससारखा आहे. पण सातत्य म्हणजे त्या दिशेने रोज एक पाऊल टाकणं. तो खरा रस्ता आहे. मोठं यश एका दिवसात मिळत नाही. अनेकदा आपण मोठ्या ध्येयाने भारावून जातो. उदाहरणार्थ, आपल्याला एखादी नवीन भाषा शिकायची आहे. हे ध्येय खूप मोठं वाटू शकतं. हो, आणि मग आपण सुरुवातच करत नाही. बरोबर. पण जर आपण ठरवलं की दररोज फक्त 10 नवीन शब्द शिकायचे, तर ते अधिक व्यवहार्य वाटतं. एका वेळी एक पाऊल. या छोट्याशा कृतीची ताकद अविश्वसनीय आहे. वर्षभरात अशक्य वाटणारं ध्येय सहज शक्य होतं. प्राधान्यक्रम आपल्याला दिशा दाखवतो आणि सातत्य आपल्याला त्या दिशेने रोज पुढे घेऊन जातं. या 2 गोष्टी एकत्र आल्या की वेळेचा वापर आपोआप प्रभावीपणे होतो. हीच खरी गुरुकिल्ली आहे. आणि आता या सगळ्या विचारांचा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा. हे सगळं ज्ञान, ही सगळी शिकवण आजच्या काळात माझ्या आयुष्यात, जिथे माझा स्मार्टफोन दर 2 मिनिटांनी वाजतो, तिथे कशी लागू करायची? पहिली सूचना आहे, मोबाईलवर कमी वेळ घालवा. दुसरी, स्वतःसाठी जास्त वेळ काढा. आणि यासोबतच एक सूत्र दिलं आहे जे या सगळ्या चर्चेचं सार सांगतं. नियोजन प्लस कृती इज इक्वल टू परिणाम. हे सूत्र साधं वाटत असलं तरी खूप प्रभावी आहे. चला, याला आपण आत्तापर्यंतच्या चर्चेसोबत जोडून पाहूया. मोबाईलवर कमी वेळ घालवा हा आजच्या काळातील आळसाचं किंवा लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींचं नवं रूप आहे. त्यावरचा हा थेट उपाय आहे. मोबाईल बाजूला ठेवला की एकाग्रता वाढते आणि आळसावर मात करायला मदत होते. आणि स्वतःसाठी जास्त वेळ काढा, हे तर थेट पहिले शरीर साधावे या विचाराशी जोडलेलं आहे. स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी म्हणजेच ऊर्जेसाठी गुंतवणूक करणं. अगदी तसंच. आणि शेवटचं, नियोजन प्लस कृती इज इक्वल टू परिणाम. हे सूत्र म्हणजे संपूर्ण तत्वज्ञानाचा कळस आहे. नियोजन कुठून येतं? प्राधान्यक्रम ठरवण्याच्या स्पष्टतेतून. कृती कशी शक्य होते? शरीरातून मिळणाऱ्या ऊर्जेमुळे आणि रोज काम करण्याच्या सातत्यामुळे. आणि या दोन्हींचा परिणाम काय? केवळ काम पूर्ण होणं नाही, तर एक उद्देशपूर्ण आणि समाधानी जीवन. म्हणजे हे सगळे एकमेकात गुंतलेलं आहे. एका गोष्टीशिवाय दुसरी अपूर्ण आहे. बरोबर. यातून हेच सिद्ध होतं की समर्थांचे विचार किती कालातीत आहेत. त्यांनी वापरलेले शब्द वेगळे असतील, पण त्यामागचं तत्वज्ञान आजच्या प्रोडक्टिव्हिटी तज्ज्ञांच्या बोलण्याशी
तंतोतंत जुळतं. फक्त फरक इतकाच आहे की त्यांचा भर केवळ जास्त काम करण्यावर नव्हता, तर एक संतुलित आणि अर्थपूर्ण जीवन जगण्यावर होता. ही तत्त्व केवळ कामाच्या ठिकाणी नाही, तर संपूर्ण जीवनात लागू होतात. तर या सगळ्या चर्चेचा अर्थ काय? समर्थ रामदासांच्या मते वेळेचं व्यवस्थापन म्हणजे फक्त घड्याळाच्या काट्यावर चालणं नाही किंवा कामांची यादी पूर्ण करणं नाही. ही एक जीवनशैली आहे, एक दृष्टिकोन आहे, जिचा पाया आहे आत्मसन्मान, निरोगी शरीर आणि मनातून मिळणारी ऊर्जा. काय महत्वाचं आहे याची स्पष्टता आणि ते ध्येय गाठण्यासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न. हे सगळं ऐकल्यावर आणि यावर विचार केल्यावर मनात एक प्रश्न येतो. आपण वेळेचं व्यवस्थापन का करतो? अधिक काम करण्यासाठी, अधिक यशस्वी होण्यासाठी, की अधिक चांगलं, अधिक शांत आणि समाधानी जीवन जगण्यासाठी? समर्थांच्या शिकवणीनुसार कदाचित या दोन्ही गोष्टी वेगळ्या नाहीतच. प्रभावीपणे वेळ वापरणं हे स्वतःला आणि आपल्या ध्येयांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासारखंच आहे. जेव्हा आपण वेळेचा आदर करतो, तेव्हा आपण नकळतपणे आपल्या जीवनाचाच आदर करत असतो.